बातमी नागपूरमधनं। नागपुरात संघ आणि भाजप पदाधिकारी यांच्यामध्ये आज तब्बल 6 तास बैठक झाली आहे। विदर्भातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे। प्रत्येक लोकसभा क्षेत्रानुसार तिथलं वर्तमान राजकीय समीकरण काय आहे, भाजपची स्थिती कशी आहे, निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचं बलस्थान काय, कोणत्या कच्च्या दुव्यांकडे लक्ष द्यायची गरज आहे, या सगळ्या मुद्द्यांवर आज सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांच्या स्थितीचा टप्प्याटप्प्याने ठिकठिकाणी बैठक घेऊन आढावा घेण्यात आलेला। त्याच पद्धतीने यावर्षी देखील लोकसभा निवडणुकांपूर्वी संघ परिवारातल्या सर्व संघटनांना एकत्रित बसवून आढावा घेतला जातोय। पुण्यात रविवारी अशाच प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला होता। संघ पदाधिकाऱ्यांची भाजप पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक जी आहे ती संपलेली आहे। नागपूरच्या रेशीमबाग परिसरात डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये सकाळी 10च्या सुमारास ही बैठक सुरू झालेली होती। या बैठकीसाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 9:30च्या सुमारास संघ कार्यालयामध्ये पोहोचलेले होते आणि जवळपास दुपारी 3:15 वाजेपर्यंत म्हणजेच 5.5 तासपेक्षा जास्त कालावधी देवेंद्र फडणवीस संघाच्या या कार्यालयात होते। लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी ही बैठक होत आहे। अखेरची समन्वय बैठक लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीची आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या वतीने या बैठकीत सहभागी होतात आणि जवळपास 6 तास दोघे जण या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहतात। ते पाहता महत्त्वाचे राजकीय विषय या बैठकीमध्ये चर्चेला होते अशी शक्यता आहे की भाजप आणि संघ पदाधिकाऱ्यांची राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बैठक आज नागपुरात पार पडली आहे। काल पश्चिम महाराष्ट्राच्या अनुषंगाने पुण्यामध्येही अशीच एक बैठक पार पडली होती याची माहिती मिळालेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।